एक होता कारभार यातील 165 पेज नंबर सुखिया झाला. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांनी काळाच्या उदरात खोलवर मशागत केली होती. उत्तम बी पेरलं होतं. त्याच्या वाढीची निगा राखली होती. आता आत्यंतिक निकडीच्या वेळी त्यांच्या कार्यांचं भरघोस फळ त्यांना मिळत होतं. सारं जग दुसऱ्या 1940च्या महायुद्धात गुंतलं होतं. विघातक शक्तीने मानवतेला हादरवून टाकलं होतं. साराच तोल ढासळला होता. अशावेळी आपल्या ज्ञानाने संशोधनाने हा तोल साधण्याचं कार्य डॉक्टर कार्वर पार पाडत होते. डॉक्टर कार्वर लोकांना आपल्या भूमीवर प्रेम करायला शिकवत होते. तिच्याशी जवळीक साधायला शिकवत होते. ॲलबामातील त्यांच्या बांधवांजवळ काहीच नव्हतं. काही मिळवायचं म्हटलं तर लागणारी आवश्यक ती साधनं उपलब्ध नव्हती. त्यांच्याजवळ होत्या भरपूर गरजा. जी काही तुटपुंजी साधनं जवळ होती त्यांचा उपयोग करून त्या गरजांचा मागोवा घेत डॉक्टर कार्वरनी किमया केली. कपड्या लत्त्याची सुबत्ता, आहारासाठी हजारो पाककृती, निवाऱ्यासाठी लागणारं साहित्य हे सारं कुठून मिळवलं? फक्त कापूस पिकवणं माहीत असलेल्या त्या रखरखीत जमिनीतून. कापूस साम्राज्याला शह दिला होता भुईमुग आणि रताळी यांनी. अमेरिका रंगांच्या बाबतीत जर्मनीवर अवलंबून होती. महायुद्धाच्या तणातणीत परस्पर संबंध बिघडले. जर्मनीकडून रंग मिळणं बंद झालं. अमेरिकेतील उद्योगधंद्यांवर संकट कोसळलं. अशावेळी डॉक्टर कार्वरनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला बहुमोल देणगी दिली. 29 प्रकारच्या वनस्पतींची पानं, फळं, खोड, मुळं या भागांपासून 500 प्रकारचे रंग तयार करण्याचा पराक्रम त्यांनी केला. हे रंग म्हणजे डाईज कापूस, लोकर, रेशीम, लिनन, चामडं यावर वापरण्यासाठी होतं. उत्तम प्रकारचे आणि टिकाऊ. रंग बनवण्याच्या एका मोठ्या कारखान्यादाराने त्यांचा हा भीमपराक्रम पाहून आपल्या उद्योग समूहात येऊन काम स्वीकारण्याची विनंती त्यांना केली. सुसज्ज प्रयोगशाळा बांधून देण्याचं आश्वासन दिलं व सोबत एक पोराची. पूर्वी अनेक वेळा घडलं तेच याही वेळी की चेक साभार परत केला आणि सोबत रंगांच्या 527 कृती विनाशुल्क. रंगांचे एवढे प्रकार शोधले जाऊनही दक्षिणेतल्या ग्रामीण भागाला ते परवडण्यासारखे नव्हतेच. ओबडधोबड, सच्छिद्र, जंगली लाकडांची त्यांची घरं खूप रंग शोषून घेत. त्यामुळे गॅलनवारी रंग घेणं परवडत नव्हतं. रंग न लावता तर लाकडाला टिकाऊपणा येत नव्हता. डॉक्टर कार्वरांनी याची दखल घेतलीच. मातीतून अनेक प्रकारचे रंगद्रव्ये त्यांनी पूर्वीच शोधली होती. अळशीचं तेल त्यासाठी वाहक म्हणून वापरलं जाईल, परंतु हे तेल गरिबांना न परवडणारं. यावर उपाय म्हणून त्यांनी टाकाऊ मोटर ऑइलचा वापर केला. त्याची परीक्षा घेतली. चाचणी म्हणून एका विद्यार्थिनीनं 6 कोसावरचं घर रंगवूनही पाहिलं. निश्चित खात्री पटली. गरिबांना अत्यल्प किमतीत सुरेख रंग मिळाले. प्रकरण इथेच थांबलं नाही. या रंगाचा वापर TVA आणि FSA प्रकल्पातील स्वस्त घर योजनेच्या कामी केला गेला. त्यासाठी टस्केगी संस्थेला अनुदान देण्यात आलं. टस्केगीत तयार झालेल्या रंगाने 14 TVA सुशोभित झाले. अल्प खर्चात सौंदर्य साधनेचा धडा टस्केगीने घालून दिला. डॉक्टर कार्वर यांच्या सल्ल्याची फी एरवीसुद्धा पोस्टकार्डाला लागणाऱ्या 3 सेंट्सच्या स्टॅम्प इतकीच असे. म्हणजे काय तर पत्र पाठवून सल्ला विचारण्यासाठी लागणारा टपाल हशी. 1940-42च्या काळात त्यांनी वृत्तपत्रातून प्राध्यापक कार्वर यांचा सल्ला या सदरातून वाचकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी टस्केगी प्रायोगिक केंद्रातर्फे नेचर्स गार्डन फॉर विक्ट्री अँड पीस या शीर्षकाखाली पत्रकं प्रसिद्ध केली. या पत्रकातून अमेरिकन जनतेला अनेक रानफुलं, रानगवतं यांची ओळख करून दिली. त्यांच्यापासून पाककृती कशा कराव्यात, त्यांची पौष्टिक आहारदृष्ट्या गुणवत्ता काय याची जाणीव करून दिली. आता इथं त्यांचा तो मोठा फोटो दाखवला आहे आणि टाकाऊतून टिकाऊ त्यांनी जे काय बनवलं त्याचे थोडेफार फोटोग्राफ्स दाखवलेले आहेत. फार पूर्वीपासून त्यांनी अमेरिकेतील रानगवतांचा अभ्यास सुरू केला होता. रानगवत म्हणजे चुकीच्या ठिकाणी उगवलेला भाजीपाला असं ते त्याचं वर्णन करत. रानगवताच्या 250 जाती शोधून त्यांची वर्गवारीही त्यांनी केली होती. आता अधिक जोमाने त्यावर संशोधन सुरू केलं.
काळजीपूर्वक लागवडीच्या लाडाने नाजूक बनलेल्या पिकांपेक्षाही स्वतःच्या ताकदीवर टिकून राहणाऱ्या रानगवतात अधिक जीवनसत्व असतात. हे पहिल्यांदाच ऐकायला लागले आपण, नाही? त्यांना अधिक रुची असते. कुंपणाच्या संरक्षणात भीत वाढणाऱ्या वनस्पतीपेक्षाही कुंपणाबाहेर मोकळ्यावर वाढणाऱ्या वनस्पतीत अधिक जोम असतो. त्यांची वाढही झपाट्याने होत असते. त्यांना आयुष्यही भरपूर असतं. त्यांच्या भोवती पिंगा घालत किडामुंगींपासून संरक्षण देत त्यांची काळजी व्हावी लागत नाही. या रानगवतापासून तयार होणारे पदार्थ रोजच्या अन्नपदार्थाच्या जागा घेऊ शकतात. टस्केगी शाळेच्या स्वयंपाकगृहात डॉक्टर कारवांच्या मार्गदर्शनाखाली वरच्या वर्गातील मुली रानवनस्पतींची पाकसिद्धी करत. मग ते रुचकर आणि चवदार पदार्थ कोणकोणत्या वनस्पतीपासून बनवले गेले होते हे जाहीर करत. जोपर्यंत अमेरिकेच्या धरणीवर रानगवत आणि रानवनस्पती उगवत आहे तोपर्यंत अमेरिकेला उपासमारीचं संकट संभवत नाही. केवळ अन्नाचीच नव्हे तर औषधांची गरजही या वनस्पती पुरवू शकतात. आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या वनौषधींचा उपयोग न करता लोक त्याच वनस्पतींपासून बनवलेली बाजारी औषधं बाहेरून का मागवतात हे त्यांना न उलगडलेलं खोडं होतं. टस्केगी संस्थेतील एक शिक्षक आपल्या वृद्ध मातेच्या इच्छेखातर डॉक्टर कारवरांच्या भेटीसाठी तिला घेऊन आले. त्यावेळी डॉक्टर प्रयोगशाळेत वनौषधीवर संशोधन करत होते. ती वृद्ध माता त्यांना भेटायला प्रयोगशाळेत गेली. तिथे टेबलावर मांडून ठेवलेल्या अनेक वनौषधींची घरगुती नावं व त्यांचे गुण ती सहजगत्या त्यांना सांगू लागली. शिक्षक बिचारे संकोचले. डॉक्टर कारवरनी आपल्या हातातलं काम बाजूला ठेवलं. वृद्ध मातेला एका खुर्चीत बसवलं. शिक्षकाला खोळंबून न ठेवता वर्गावर पाठवलं. मग गुलामीत अर्ध आयुष्य घालवलेल्या त्या वृद्ध मातेशी त्यांची वनौषधी व घरगुती उपाय यावर बातचीत सुरू झाली. आजीबाईंनी आपलं बटव्यातलं ज्ञान त्यांच्यासमोर उघड केलं. डॉक्टर कारवरांना समाधान वाटलं. गेल्या काही वर्षात बऱ्याच जणांशी चर्चा करण्याचा योग आला, पण या आजीबाईं इतकं वनौषधीविषयीचं ज्ञान त्यापैकी एकालाही नव्हतं. आजीबाईंची खुश दक्षिण अमेरिकेवर जादूची कांडी फिरवणाऱ्या या जादूगाराच्या नजरेतून जडीबुटी सुटली नाही बरं का. नवीन आलेले पशुवैद्य डॉक्टर कारवरांच्याकडे सल्ला मागायला जाण्यात कमीपणा मानत. डॉक्टर कारवर पशुवैद्य थोडेच होते, पण एका वर्षी कडक उन्हाच्या तडाख्यानं 6 जनावरं एकाच वेळी मृत झाली. मृत जनावरांची शरीरं फाडून आजाराचं कारण शोधण्याचा प्रयत्न झाला. गवत गोळा करून तपासण्यात आलं. काहीच कळेना. शेवटी पशुवैद्य डॉक्टर कारवारांच्याकडे गेले. जावंच लागलं. पूर्वी एकदा असंच घडलं होतं. असाच दुष्काळ आणि असाच प्रदीर्घ उन्हाळा. आम्ही उन्हाळ्याविषयी नाही, गायीविषयी विचारत आहोत. अर्थात डॉक्टर कारवर आपली पोतडी उचलून चालू लागले. पशुवैद्यांना उलगडा होईना. प्रखर उन्हाळ्यानं म्हाताऱ्याचं डोकं फिरलेलं दिसतंय अशी टिप्पणी करत ते गोठ्याकडे परतले. गायरान तुडवून आल्याने वृद्ध कारवर दमले होते. आपली पोतडी उघडी करत म्हणाले, हे तुमचं संकट पशुवैद्यांना समजेना. या हिरव्या रानगवताचा संबंध लागेना. हे काय? रॅटल बॉक्स. शास्त्रीय नाव क्रोटालरिया. कुंपणाभोवती हे वाढतं. हिरव्या गवतात ते अलग ओळखता येत नाही. चुकून गवताबरोबर गाईच्या पोटात गेलं तरी धोका नाही, पण जेव्हा वनस्पती आणि इतर गवत कोळपून जातात तेव्हा काय हेच हिरवं रॅटल बॉक्स खाते. ते चवीला रसदार आणि रुचकर असतं, पण विषारी. मग आता काय करायचं? आणखी गायी मरायला नको असतील तर तुम्ही आणि तुमचे विद्यार्थी बाहेर पडा आणि रॅटल बॉक्स येथून काढा आणि नष्ट करा. आभाराचे शब्द ऐकण्यासही न थांबता डॉक्टर कारवर निघून चालले होते आणि आपल्या खोलीत जाऊन बुलेटिन लिहू लागले. रॅटल बॉक्स या विषारी रानगवतावर. प्रत्येक ऋतूत ते शाळेच्या परिसराची तपासणी करत. आपल्या हातांनी लावलेल्या झाडांची वाढ तपासत. झाडं खूप उंच झाली होती, विस्तारली होती. आता या उतारवयात त्यांना झाडावर चढता येत नसे. जवळून जाणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला ते हात मारत, करवत देऊन एखादी फांदी कापून टाकायला सांगत. बहुधा त्या फांदीवरची पानं वाळलेली असत. मुलंही अशी कामं मोठ्या आत्मीयतेने करत. डॉक्टर कारवरांनी सांगितलेलं काम हे ज्ञानात भर टाकणारच असे. प्रत्येक झाडाच्या बुंध्यावर डॉक्टर कारवरांनी त्या झाडाच्या जातकुळीची पाटी लावलेली असे. टस्केगीतल्या रस्त्यांना दुतर्फा झाडं वाढलेली दिसतात.
ती डॉक्टर कार्वरांच्या कृपेने. तशा पाट्या लावून झाडांची ओळख ठेवायची पद्धत आजही तिथे आहे. त्यांची नजर द्रष्ट्याची होती. काळाच्या पुढचं त्यांना दिसत होतं. त्यांनी त्या दृष्टीने आखलेल्या योजना, मांडलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवायला अडचण पडे ती आजूबाजूला अदूरदर्शीवाल्यांमुळे. 1899 सालीच त्यांनी भूसंधारणाची योजना मांडली होती. वनस्पतींची राखण व वृद्धी करणं आवश्यक कसं आहे हे सांगितलं होतं, परंतु ही योजना प्रत्यक्ष उतरायला 1929च्या ग्रेट डिप्रेशनची आपत्ती यावी लागली. त्यानंतरच सरकारने ती योजना विचारात घेतली, म्हणजे 1932-33चा काळ. या जगात टाकाऊ असं काहीच नाही. सारं जपा, वेळीप्रसंगी त्याचा उपयोग होतो. या प्राध्यापक कार्व्हर यांच्या बजावण्यावर साऱ्या अमेरिकेचं लक्ष आता केंद्रित झालं होतं. डॉक्टर कार्व्हर यांच्या तंत्रशुद्ध पद्धतीनुसार लागवडी केल्याने अमेरिकेत प्रचंड प्रमाणावर शेती उत्पादन झालं होतं. ते वाया जाऊ नये म्हणून अन्नधान्य टिकवण्याच्या सुलभ पद्धती त्यांनी शेतकऱ्यांना शिकवल्या. अवजड शास्त्रीय भाषा व उपकरणं न वापरता अगदी वाळवा, सुकवा, उन्हा लावा अशा बोलीभाषेत अनेक प्रकारची फळं व भाज्या टिकवल्या जाऊ लागल्या. पदार्थ दीर्घकाळ सुस्थितीत टिकवण्याचे उपाय, सोप्या पौष्टिक पाककृती या विषयावर पत्रकं काढली. दीर्घकाळ सुस्थितीत टिकवण्याचे उपाय: साधा स्टोव, तारेच्या जाळ्या, मच्छरदाणींचं जाळीदार कापड, स्वच्छ सूर्यप्रकाश यांच्या सहाय्याने कोणते अन्नधान्य टिकवता येतात याच्याही याद्या प्रसिद्ध केल्या. पहिल्या महायुद्धात डॉक्टर कार्व्हरांच्या रताळ्यांची लोकांची आणि सैनिकांची उपासमार टाळली. युद्धानंतर मोठ्या प्रमाणावर निर्जलीकरण प्रकल्प उभारला जाणार होता. तशी योजनाही आखली गेली होती, पण ही योजना प्रत्यक्षात उतरायला दुसरं महायुद्ध यावं लागलं, म्हणजे 20 वर्षाचा अवधी जावा लागला. आणि गंमत म्हणजे निर्जलीकरणाच्या योजनेचं, तिच्या मागच्या कल्पनेचं श्रेय कोणी का घेईना, पण देशाला संकटकाळी आपला थोडाफार उपयोग झाला याचंच त्यांना समाधान. भुईमुगाच्या टरफलांपासून जमीन भुसभुशीत बनवणारं खत तयार करता येतं. त्या टरफलांमुळे जमिनीला सेंद्रिय खत मिळतं, तिची प्रत सुधारते. टरफलांपासून बनवलेल्या कंडिशनमध्ये आर्द्रता धारण करण्याची शक्ती अधिक असून नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फेट यांचंही प्रमाण त्यात अधिक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जर्मनीहून आयात केल्या जाणाऱ्या पिट मॉसपेक्षा हे कंडिशनर अधिक उपयुक्त आहे. या त्यांच्या प्रस्तावाबाबतीतही तेच झालं. असा प्रकल्प उभा राहायला 1940 साल उजाडावं लागलं. मधल्या 20 वर्षात अमेरिकन लाखो टन टरफलं जाळली गेली. या अशा त्यांच्या अनेक गोष्टी त्यांनी प्रयोगशाळेत यशस्वी करून दाखवलेली उत्पादनं बाजारपेठेत यायला 20 वर्ष जावी लागली. 1937च्या सुमारास प्राध्यापक कार्व्हर व सुप्रसिद्ध उद्योगपती हेनरी फोर्ड यांची भेट झाली. रथी महारथींची भेट ती. एक होता उपेक्षित दलित निग्रो समाजात जन्म घेतलेला, तर दुसरा होता समाजावर प्रभाव टाकून असलेला धनवंत कोट्याधीश. एक वय सोडलं तर कोणतंच साम्य नव्हतं त्या दोघांत. साम्य नव्हतं कसं? दोघांचाही श्रमप्रतिष्ठेवर विश्वास होता, प्रयत्नांवर श्रद्धा होती. फोर्ड मोटारीची निर्मिती करून हेनरी फोर्ड स्वस्थ बसले नव्हते. नवनिर्मितीची जिद्द त्यांना अस्वस्थ करत होती. काहीतरी नवीन घडवावं ही जाणीव टोचणी लागून होती. तशात डॉक्टर कार्व्हर यांच्या अविश्रांत परिश्रमातून साकारणाऱ्या समाजोन्नतीचा ध्यास त्यांच्या कानी आला. वाटवाकडी करून फोर्डसाहेब टस्किगीला आले. दोघेही परस्परांचा वकू, परस्परांचा असीम कर्तृत्व ओळखून होते. परस्परांविषयींची आदरभाव ठेवून होते. पहिल्याच भेटीत अंतःकरण खुली झाली. अंतरीच्या खुणा पटल्या. हस्तांदोलन करताना दोघांच्याही मुद्रा कशा कमालीच्या प्रफुल्लित झाल्या होत्या. हेनरी फोर्डना डॉक्टर कार्व्हर यांच्या निस्पृह निर्विकल्प मनाचा मोठेपणा जाणून घेण्यासाठी फार काळ जावा लागला नाही. ते दिसतात त्याहीपेक्षा अधिक पटीने त्यांचं व्यक्तिमत्व विशाल आहे. या मुक्ताम्याला गरज कशाची नाहीच याचा अनुभव फोर्ड साहेबांनाही आलाच. शाश्वत मूल्य पैशाच्या मोबदल्यात मिळत नसतात. किंबहुना पैशाच्या मोबदल्यात जे विकत घेता येतं त्याला शाश्वत मूल्य म्हणत नाहीत. हेनरी फोर्ड यांच्या या विधानाचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर कार्व्हर. पण ज्या परिस्थितीत, वातावरणात ते जगत होते त्याने त्यांच्या आचरणाचं मोल होत नव्हतं.
काय बोलतो यापेक्षा कोण बोलतो याच्याकडेच लोकांचं अधिक लक्ष असतं. भोवतालची परिस्थिती साथ देणारी नसली की असामान्य कर्तृत्व लोकांच्या नजरेआड यायला काय काळ जावा लागतो. तसंच काहीसं डॉक्टर कार्वर यांचं झालं होतं. डिअरबॉर्न येथे सोयाबीनची लागवड करून त्यापासून अनेक उपयुक्त उत्पादनं बनवण्यात श्री फोर्ड यांनी यश मिळवलं होतं. डॉक्टर कार्वरना फोर्ड साहेबांच्या या संशोधनाविषयी कमालीची उत्सुकता होती. त्यामुळे त्यांची पहिल्याच भेटीत डिअरबॉर्नला भेट देण्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि तिथून परतल्यावर आपल्या संशोधनाचा रोग सोयाबीनवर वळवला. लवकरच डॉक्टर कार्वरनी फोर्डना मोटारीचे काही सुट्टे भाग बनवण्यास योग्य असं प्लॅस्टिक सोयाबीनपासून तयार करून दाखवलं. तसंच त्यांनी सोयाबीनपासून तयार केलेलं तेल मोटारीसाठी वापरायच्या रंगांचा मूलाधार बनलं. फोर्ड साहेबांनी आता दक्षिणेची ओढ लागली होती. त्यांनी जॉर्जियात बरीच जमीन खरेदली. तिथे मग कृषी संशोधन केंद्र उभारलं. काळ्या गोऱ्यांना उद्योग मिळवून दिला. कामगारांसाठी घरं उभारली. त्यांच्या मुलांसाठी शाळा बांधल्या. एक शाळा डॉक्टर कार्वर यांच्या नावे होती. डॉक्टर कार्वर यांची मातीपासून बनवलेल्या रंगाने तेथील इमारती नटल्या. टस्केगीला फोर्ड साहेबांच्या फेऱ्या वारंवार होऊ लागल्या. त्यांच्या या भेटीमुळे अनेक गोऱ्यांचं लक्ष टस्केगी संस्थेकडे वळले. तेही टस्केगीला भेट देऊ लागले. टस्केगीच्या अतिथ्यशील वागण्याचे शिस्तबद्ध कारभाराने ते प्रभावित झाले. त्यांची सक्रिय सहानुभूती टस्केगीला मिळाली आणि टस्केगीला आर्थिक मदत मिळू लागली. एकदा वृत्तपत्रामध्ये हेनरी फोर्ड आणि डॉक्टर कार्वर यांची एकत्रित मुलाखत घेतली गेली. श्री फोर्डनी आधीच त्या पत्रकाराला सांगून टाकलं, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं डॉक्टर कार्वरच देतील. आमच्या दोघांचे विचार एकच असतात. एक निस्पृह निरीच्छ कर्मयोगी सहकारी लाभला म्हणून फोर्डना समाधान, तर आपलं स्वप्न वास्तव्यात साकारण्यासाठी आवश्यक ते द्रष्टेपण आणि संपत्ती लाभलेला मित्र आपल्या पाठीशी उभा राहिला म्हणून डॉक्टर कार्वर खुश. एक गर्भश्रीमंत तर दुसरा भूमिपुत्र, विश्वाचा स्वामी. या दोघांत आंतरिक भागीदाराबरोबर सामाजिक जबाबदारीचीही भागीदारी झाली. कामं दुपटीनं वाढली. या दोन्ही महापुरुषांना त्यांच्या उतारवयात जणू उत्साहाचं उधाण आलं होतं. वेळाकाळाची पर्वा न करता कार्य चालू होतं. नवनव्या कल्पना ते राबवून पाहत होते. आपल्या ढासळत्या तब्येतीची फिकीर न करता 80 वर्षाचे वृद्ध कार्वर आपल्या मदतनीसाला कर्टिसला घेऊन डिअरबॉर्नला हजर झाले. तेथे फोर्ड साहेबांनी आपल्या मित्रासाठी खास प्रयोगशाळा उभारली होती. त्या प्रयोगशाळेत टस्केगीतील गुरु शिष्य दाखल झाले. सांप्रती काय नवीन जन्म घेत आहे या उत्सुकतेने वृत्तपत्रकार बातमीदार डिअरबॉर्नच्या प्रयोगशाळेभोवती गिरट्या घालत होते. एका सुदिनी त्या प्रयोगशाळेत डॉक्टर कार्वर यांनी कृत्रिम रबर जन्माला घातलं. जन्म शब्द शुभ नक्षत्रावरचा होता. स्वस्तात मुबलक रबर उपलब्ध होऊ लागल्याने अमेरिकन उद्योजकांना रबरासाठी दुसऱ्या देशांच्या तोंडाकडे पाहण्याचं कारण उरलं नाही. एका उन्हाळ्यात श्री फोर्डनी एक नवा उपक्रम आखला. टस्केगी शाळेत आपले 2 अधिकारी पाठवून काही विद्यार्थ्यांची निवड केली आणि त्या मुलांना फोर्ड मोटर कारखान्यात प्रशिक्षण देण्यात आलं. दक्षिणी निग्रोंना स्थलांतर करून डेट्रॉईटला जाण्याची गरज आता उरली नव्हती. आपल्या धनाचा प्रभाव फोर्ड साहेब जाणून होते. इथं तर काहीच नको, पण त्या भूमिपुत्राचं कौतुक करावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी डॉक्टर कार्वरना एक घर बांधून द्यायचं ठरवलं. ते घर म्हणजे एक प्रासादही होऊ शकला असता, पण नाही. डॉक्टर कार्वरना घर हवं होतं ते त्यांच्या आईचं डायमंड ग्रोवमध्ये होतं तसं साधं लाकडी ओंडक्याचं खोपटं. डॉक्टर कार्वरांची मातृभक्ती पाहून फोर्ड साहेबांचं हृदय भरून आलं. ते स्वतःही मातृभक्तच होते. उत्तमातील उत्तम लाकूड वापरून ग्रीनफील्ड येथे कार्वर भवन उभारलं गेलं आणि डॉक्टर कार्वरांना कोण आनंद. एक साधी इच्छा पूर्ण व्हायला किती काळ जावा लागला होता. वयाच्या 80व्या वर्षी कार्वर आपल्या घरात राहायला गेले. घरात पाऊल टाकताना ते क्षणभर थंबकले. आईच्या स्मृतीचे त्यांचे डोळे पाणावले. फोर्ड साहेबांनी आपल्या मित्राला एक खास भेट दिली. फोर्ड साहेबांच्या मातेला तिच्या लग्नात माहेराहून मिळालेल्या आहारातील एक कपशी मातेची स्मृती म्हणून त्यांनी जपून ठेवली होती. तीच कपबशी मातेची स्मृती म्हणून त्यांनी आपल्या दोस्ताला भेट दिली. दोघेही थोर मातृभक्त.
1968 साली एका सभेत डॉक्टर कार्व्हरांचं व्याख्यान होतं. एकाने कार्व्हरांची ओळख करून दिली. सॉक्रेटिसला आपण श्रेष्ठ तत्त्वज्ञानी समजतो, पण तो म्हणत असे की मला एवढंच माहीत आहे की मला काहीच माहीत नाही. आज त्या कसोटीला उतरणारी एकच व्यक्ती या जगात आहे, ती म्हणजे डॉक्टर कार्व्हर. त्यांनाही काहीच माहीत नाही. त्यांचे आईवडीलच काय, पण त्याची जन्मतारीखही त्यांना माहीत नाही. ज्ञानाच्या बाबतीत ते एवढंच म्हणतात की सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वराकडून त्यांना ज्ञान प्राप्त होतं. यावर डॉक्टर कार्व्हर मिश्किलपणे उद्गारले, आज माझी खूप निराशा झाली. सभेतून माझी ओळख करून दिली जाते तेव्हा माझ्याच मला ज्ञात नसलेल्या कितीतरी गोष्टी नव्यानेच समजतात. आज मला तसं काहीच समजलं नाही. पण खरं म्हणजे आता त्यांना आपल्या व्यक्तिगत पूर्वी इतिहासाचं वैषम्य वाटत नव्हतं. त्यांनी आपल्या समाजाला अनेक प्रकारच्या दास्यत्वातून आर्थिक, शैक्षणिक आणि काही अंशी सामाजिक मुक्त करण्यात यश मिळवलं होतं. त्यांच्या पूर्वजांचा हिशेब कधीच लागणार नव्हता. त्यांचं नाव तरी स्वतःचं कुठं होतं, पण भविष्यकाळ मात्र ही उणी भरून काढत होता. इतिहासात त्यांना अढळ स्थान मिळवलं होतं. त्याच टस्किगीत येऊन 40हून अधिक वर्ष झाली होती. लोकांनी त्यानिमित्त समारंभ करण्याचं ठरवलं. डॉक्टर कार्व्हरांच्या विरोधाला न जुमानता लोकांनी त्यांना $2000 निधी दिला आणि त्यांचा ब्रांचा अर्धपुतळा तयार केला. आपल्याला भुकेच्या खाईतून वर खेचणाऱ्या आपल्या या बांधवांविषयी त्या लोकांना कृतज्ञता व्यक्त करायची होती. 2 जून 1937 रोजी त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. लोक त्यांना भेटत होते. डॉक्टरांच्या अंगावर तोच सूट होता, वर्गमित्रांनी प्रेमाने चढवलेला. वार्धक्याने झुकलेले कार्व्हर भरल्या नजरेने साऱ्यांशी बोलत होते आणि अगत्याने चौकशी करत होते. रसायनशास्त्राच्या असाधारण वापराने त्यांनी अमेरिकेचं जीवनमान उन्नत केलं. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून 1939 साली त्यांना रूझवेल्ट पदक अर्पण करण्यात आलं. 1940 साली राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी टस्किगीला भेट दिली. त्यावेळी वृद्ध कार्व्हरांना ते म्हणाले, तुम्ही एक थोर अमेरिकन आहात. तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेत जे घडवलं त्याने अवघ्या राष्ट्राला बळकटी मिळाली आणि शक्ती मिळाली. युनायटेड स्टेट्स पोस्टेजने त्यांच्या नावाचं तिकीट बनवलेलं आहे. येईल ते पुढे. 1940 सालापर्यंत टस्किगी शाळेच्या इमारतीची संख्या 83 झाली होती आणि 200 विद्या विभागात मिळून 2000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. डॉक्टरांच्या अंगावर अजूनही तोच कोट होता. या हिवाळ्यात मात्र त्यांचे सहकारी श्री हॅरी ॲबट यांनी $125 खर्चून नवा कोट आणला. डॉक्टर कार्व्हरने तो अंगावर चढवायला नकार दिला. मग श्री ॲक्टने हुकमी एका काळ वापरला. सर, या कोटाला $125 पडले. ते पैसे तुम्ही फुकट घालवणार का? उभ्या आयुष्यात आपल्या कपड्यांवर सगळे मिळून $125 खर्च न केलेल्या प्राध्यापक कार्व्हरांनी तो कोट अंगावर चढवला. असे काही प्रसंग सोडले तर त्यांचं बाकी सारं साधंच असे. पहाटे 4 पूर्वी उठून फिरून आले की त्यांचं काम सुरू होईल, ते चांगलं अंधारून येईपर्यंत. अत्यंतिक निकड असेल तेव्हा रात्र संशोधनाचं काम चालू असायचं. त्यांची प्रयोगशाळाही साधीच, प्रयोगाची साधनंही साधीच. त्यांना बघायला येणाऱ्यांची सतत रीग लागलेली असे. त्यांचे ते अज्ञानाचं प्रदर्शन करणारे चौकस प्रश्न ऐकून डॉक्टर कार्व्हरांना वैतागले. मग ते प्रयोगशाळेतून निघून जात. अशा वेळी डॉक्टर कार्व्हरांच्या साध्या उपकरणांची अपूर्वही वाटणारे बघे त्यांची उपकरणं पळवत. एखादं मडकं, दुधाची फुटकी बाटली किंवा असलंच काहीतरी. डॉक्टर कार्व्हरांना मात्र हे कोडं उलगडत नसे की इथून असल्या वस्तू उचलून नेण्यापेक्षा कमी कष्टात त्यांना त्यांच्या घरी नाही का मिळणार त्या? मग हा उपद्व्याप का? मग पुन्हा बिचारे डबे, बाटल्या, मडकी गोळा करून आपली उपकरणं बनवत. पण डॉक्टर कार्व्हरांना हे कसं कळावं की त्यांच्या हातची असली अधिकृत उपकरणं पळवण्यात त्या बघ्यांना प्रौढी वाटत असे. कोणाला त्यांच्या उपकरणाविषयी कुतूहल, तर कोणाला त्यांच्या निस्पृहतेबद्दल. ते पगारवाढ घेत नाहीत, संशोधनाचं मानधन घेत नाहीत, याचं अनेकांना आश्चर्य वाटे. डॉक्टर कार्व्हरांना लोकांना याचं का आश्चर्य वाटतं याचं गूढ वाटे. ते म्हणत, ईश्वर दत्त देणगीबद्दल मी लोकांकडून बक्षीस का घ्यावं? यावर एखादा अर्थदास म्हणे,
तुम्ही जर असे पैसे घेतले असते तर त्याचा विनियोग तुमच्याच बांधवासाठी नसता का करता आला? मी पैशाच्या मागे लागलो असतो तर माझ्या बांधवांना विसरून गेलो असतो. ऑस्टिन कर्टिसने बरीच धावपळ करून एक योजना आखली. डॉक्टर कार्वर यांच्या गेल्या 50 वर्षातील कार्याचं दर्शन भावी पिढ्यांना घडावं म्हणून कार्वर संग्रहालय उभारण्याच्या कामी तो लागला. भुईमूग, रताळी, रानगवत, टाकाऊ वस्तू, कंदमुळं, हस्तकला, झालरी, लेसेस, विणकाम इत्यादी अनेक विषयांवरील त्यांच्या कृती तिथे हारीने मांडल्या गेल्या. तशीच त्यांची चित्र, अॅलबामाची माती व आपल्या हाताची बोटं एवढ्या साधनांची उत्कृष्ट चित्र कशी साकारता येतात हे आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून देण्यासाठी तयार केलेल्या कलाकृती तिथे मांडल्या गेल्या. हे कार्वर संग्रहालय केवळ गते इतिहासाची जंत्री बनू नये तर भविष्यकाळ घडवण्याचं शिक्षण घेण्याचं साधन बनावं, दक्षिणेच्या भविष्याचा संदर्भ म्हणून त्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीने संग्रहालयाची उभारणी केली गेली. एकच मिनिट. विज्ञान शाखेत निग्रो मुलाने कितीही हुशारी दाखवली तरी स्वतःच्या उत्कर्षाविषयी त्यांना त्या अभ्यासाचा उपयोग करता येत असे. पदवी घेऊन बाहेर पडलेल्या निग्रो केमिस्टला सौंदर्य प्रसाधनं किंवा फार तर एखाद दुसरं पेटंट औषध तयार करण्यापलीकडे अन्य काही बनवण्यात वाव नसे. व्यावसायिक प्रयोगशाळातून निग्रोंना मज्जाव अशा लिखित पाठ्या, काही ठिकाणी तर कायद्यानं बंदी. अशा परिस्थितीत मोठ्या कष्टानं आत्मसात केलेलं ज्ञान त्यांना खऱ्या अर्थानं वापरून पाहता येत असे. त्यामुळे साहजिकच पुढे निरुपयोगी ठरणाऱ्या या विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला. हा फार मोठा धोका होता. हुशार मुलांची बुद्धी वाया जाणार होती. डॉक्टर कार्वरांनी इलाज शोधला आणि कार्वर प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. मी जॉर्ज डब्ल्यू कार्वर स्वतः उभारलेल्या कार्वर प्रतिष्ठान माझ्या जवळच्या मिळकतीसह म्हणजे $33,000 टस्किगी संस्थेला अर्पण करत आहे. वृत्तपत्रातील ही बातमी साऱ्या जगाला अवाक करून गेली. हे प्रतिष्ठान उभारण्याचं त्यांचं स्वप्न साकार करण्यात अनेकांचा हातभार लागला. जवळजवळ $2 लाख किमतीची वास्तू उभी राहिली. हजारो संशोधकांना, विद्यार्थ्यांना तिचा लाभ मिळावा. विज्ञान विषयात गती असणाऱ्या मुलांना प्रगत अभ्यासक्रमात प्रयोगशाळेची उणीव भासू नये म्हणून आपल्या आयुष्यभराची साठवण खर्च करून त्यांनी हे प्रतिष्ठान उभारले. उजाड माळरानावर फुलबाग फुलवल्याबद्दल, आपले हात केवळ निर्मितीसाठी वापरल्याबद्दल, डॉक्टर वॉशिंग्टन यांना दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याबद्दल त्यांना संस्थेने जे काही मानधन दिलं होतं तेही त्यांनी संस्थेला साभार परत केलं होतं. कारण ते जाणून होते काळाच्या उदरात त्यांनी उत्तम बी पेरलं होतं. डोळस कष्टांच्या खतपाण्याने अंकुरलेल्या कार्याने मूळ धरलं होतं. नवीन धुमारे फुटत होते. लवकरच फळं लागणार होती. त्यांच्या दृष्टेपणाचं, कार्यरत वृत्तीचं कौतुक करणारा, त्यांच्या लोकोत्तर समाजसेवेचं गुणगान करणारा जेव्हा त्यांचे आभार मानू लागे तेव्हा ते विनयाने म्हणत, माझी नाही तर आणखी कोणाची नियुक्ती या कामी करून देवानं आपलं काम करून घेतलं असतंच. त्यानं माझी निवड केली ह्यात माझी प्रशंसा करण्याजोगं काय आहे? खरंच अशा गुणी माणसाची नियुक्ती करून देवानं स्वतःचं देवपण राखलं होतं. 4 वर्ष अविरत परिश्रम घेतल्याच्या खुणा आता त्यांच्या शरीरावर स्पष्टच दिसत होत्या. कर्टिस शक्यतो त्यांना एकटं राहू देत नसे. जेव्हा कर्टिसना कामानिमित्त बाहेर जावं लागे तेव्हा कार्वरांची देखभाल इतर विद्यार्थी करत. त्यांची जागा घ्यायला मधून प्रयोगशाळेत डोकावत. या देखभालीचा डॉक्टर कार्वरांना व्यत्यय व्हायचा. ही ये जा सहन करायची असती तर मी लग्न नसतं का केलं? मग विद्यार्थ्यांनी सुचवलं, प्रयोगशाळेच्या दाराला एक छोटंसं काचेचं तावदान बसवा, म्हणजे आम्ही बाहेरूनच तुमची जाग घेऊ. मग त्यांनी ती सोय करून घेतली. 1935च्या सुमारात ते बरेच आजारी झाले होते. ॲनिमियाचा खूप त्रास झाला, पण त्यातून ते सावरले आणि पुन्हा कामाला लागले होते. उतारवय आणि नुकतंच येऊन गेलेलं आजारपण यामुळे ते थकले होते. म्युझियम आणि फाउंडेशनकडची ये जा करण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून नजीकचं निवासस्थान त्यांना देण्यात आलं.
त्यांच्या उतारवयाकडे आणि थकत चाललेल्या शरीराकडे पाहून हेनरी फोर्ड यांनी त्यांच्या निवासस्थानी लिफ्ट बसवून दिली. तेवढाच जिना चढण्या उतरण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून. डॉक्टर कार्वरांना त्या लिफ्टचं फार कौतुक वाटे की त्यांना भेटायला येणाऱ्या जाणाऱ्यांना ते लिफ्ट दाखवल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. डॉक्टर कार्वरांचं नाव घेतल्याखेरीज वृत्तपत्रवाल्यांचा आता दिवस उजाडत नव्हता. या महात्म्याचं एकदा दर्शन घेण्याचं पुण्य लाभावं म्हणून बरेच वारकरी टस्किगीला येत. पण वार्धक्यानं थकलेल्या कार्वरांना आता जनसंपर्क नको असे. स्वतःला प्रदर्शनीय वस्तू बनवणं तर मुळीच नको असे. आपल्या लाजऱ्या बुजऱ्या वृत्तीवर मात करणं त्यांना कधीच जमलं नाही. तेव्हा या वारकऱ्यांपासून दूर राहण्यासाठी भोजनाच्या वेळी ते भोजनगृहात न जाता स्वयंपाकघरात एका कोपऱ्यात पडद्याच्या आडोशानं जेवण उरतात. तिथे त्यांचा संपर्क येईल तो स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या विद्यार्थ्यांच्याबरोबर. त्यांच्याशी मात्र ते मोकळेपणानं हास्यविनोद करत. असे दुर्मिळ क्षण वेचण्यासाठी, त्यांच्या सहवासाचा आनंद लुटण्यासाठी विद्यार्थी स्वयंपाकघर सांभाळण्याचं काम आपणहून घेत असत. आकाशवाणीवरच्या भाषणांतून किंवा सभा व्याख्यानातून न सांगितले गेलेल्या अनेक गोष्टी यावेळी ते मुलांना सांगत. आपल्या विद्यार्थी देशातील अनुभव सांगून त्यांना शहाणे करत, धोक्याचे कंदील दाखवीत, रोज काही ना काही सांगून त्यांचं ज्ञान व त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करत. बाहेरचं जग मात्र डॉक्टर कार्वरांना आता असं एकाकी ठेवायला राजी नव्हतं. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, केमिस्ट्स अँड टेक्निशियन्स या संघटनेने त्यांचे 1900 सालचा महामानव म्हणून निवड केली. दक्षिणेतील सुंदर विषयांचं उत्तम चित्र काढल्याबद्दल चित्रकार बेन्स फादर यांना बेंजामिन पारितोषिकाचे $250 देण्यात आले. वृत्तपत्राच्या मधल्या पानावर बातमी होती. सोबत त्या सुंदर विषयाचा फोटो होता. तो फोटो होता नीटनेटका आणि रुबाबदार पोशाख केलेल्या डॉक्टर कार्वर यांच्या दक्षिणेतील सुंदर विषय. त्या दिवशी डॉक्टर कार्वर खुशीत होते. त्यांचं चित्र काढणाऱ्या पोराला प्रोत्साहन मिळालं म्हणून. टस्किगीत आता चित्रपट निर्मात्यांची धावपळ चालू होती. डॉक्टर कार्वरांच्या आयुष्यावर चित्रीकरण चालू होतं. आपल्या ढासळत्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून ते त्यांना सहकार्य देत होते. एखाद्या होतकरू पोराला त्यामुळे पुढे यायला उत्साह मिळणार होतं ना, नाही का? आता त्यांचा बहुतेक सारा कारभार खोलीतल्या खोलीत चाले. फारच क्वचित ते प्रयोगशाळेत जात. 1942 साली काँग्रेस पक्षाने ठराव मांडला. मोझेस कार्वरांच्या घरामागचं ते लाकडी खोपटं राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात आलं. पण ते आयुष्य त्याचं गेलं विचाराचं त्या सगळ्यात, नाही का? आणि आता शेवटचं पेश महानिर्माण. टस्किगीचं वातावरण गेले काही दिवस जरा उदासच भासत होतं. 2 आठवड्यांपूर्वी पोर्च बाहेरच्या बर्फावरून डॉक्टर कार्वरांचा पाय घसरला. जवळून जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना सावरलं. त्यांच्या सांगण्यावरून ते त्यांना प्रयोगशाळेत घेऊन गेले. थोडा वेळ तिथलं काम पाहून लंगडत लंगडत कार्वर आपल्या ऑफिसात गेले. कर्टिसची बातचीत केली. मग आपल्या खोलीत परतले. ते पुन्हा बाहेर न येण्यासाठीच. सारी टस्किगी चिंताग्रस्त होती. डॉक्टर कार्वरनी पडल्या निर्वानिरोग करण्यास सुरुवात केली होती. संस्थेचे अध्यक्ष पॅटरसन यांना बोलावून त्यांच्या हाती राष्ट्रीय बचत योजनेच्या रोख्यांचे पैसे दिले. हे प्रतिष्ठानच्या कामी वापरा आणि जगाला कळू द्या, मी हे मुद्दाम विकत घेतले होते. देशभक्ती ही कोणत्याही वर्णाची ठेकेदारी नाही, ती बंधनातीत आहे. शेवटपर्यंत ते आपल्या कामाची व्यवस्था लावून देत होते. सवड मिळेल तेव्हा मारिया त्याने दिलेलं कातडी बांधणीचं बायबल वाचत होते. बायबल वाचताना त्यांना मारिया आत्ताच दिसत होती. तिने घातलेली आण खूप खूप शिक आणि तुझ्या ज्ञानाचा उपयोग तुझ्या बांधवांसाठी कर. चित्रकार आणि संगीतकार व्हायचं होतं, बाकी त्या हौशी भागवून घेतल्या जमतील तशा. हे जातिवंत माळ्याचे हात यायगरला आवडलेले आपल्या बांधवांचे जीवन सुसह्य करण्यासाठी खूप धडपडले. पाऊस कसा पानापानातून ठिबकतोय, अलगद हिरव्या धरित्रीवर उतरतोय, हलकेच जिरतोय. कुठे गेला त्याचा आक्रस्ताळेपणा? ही खिडकीतून डोकावणारी फांदी तर नात्याचीच आहे. फार पूर्वी लावलेल्या रोपांपैकी हे एक. केवढं उंच वाढलंय, डेरेदार पण झालंय. डॉक्टर वॉशिंग्टन, आज तुम्ही हवे होतात. साधी हिरवळ रुजली तर किती आनंद झाला होता. आता हे सूर्याचे किरण अंगावर न पडू देणारे टस्किगीचे रस्ते आणि हा पर्णाच्छादित अलाबामा पाहून किती आनंदला असता तुम्ही.
चर्चमधल्या ऑर्गनचे सूर वातावरणात भरून राहिले. मिलहॉलंड बाई पियानो काय सुरेख वाजवायची, पण तिचं वादन ऐकताना का कोणास ठाऊक खूप रडू आलं होतं. खरं म्हणजे संगीताने मन कसं शांत व्हावं, अगदी आत्ता वाटते तसं. अंधार पडू लागलाय, हवेत गारवा वाढतोय. या कोटानं बरीच वर्ष ऊब दिली. काय उत्साहानं त्या मुलांनी माझ्या अंगावर चढवला होता हा. नाहीतर अशा कोटांची ऊब काही वेगळीच, सुखद. जिमदादांचं हे एवढंच रूप लक्षात. कधीतरी निओ शोच्या जत्रेत काढलेले फोटो. बाकी हा नशीबवान. कशी होती कोणास ठाऊक, पण याला आई म्हणून हाक तरी मारायला मिळाली. कशाचीच आस नव्हती. एका परमेश्वराशिवाय कोणाची बांधिलकी नव्हती. एका भूमिकेरीच कोणाशी जवळीक नव्हती. अखंड पोरकेपणानं सावलीसारखी सोबत केली होती. स्वतःचं काहीच नसलेला हा मुक्तात्मा साऱ्या जगाला उधळून आता पंचतत्वात विलीन होत होता. इतिहासातलं आपलं स्थान अढळ करून प्रयाणाला निघाला होता. टस्किगीनं त्यांचा अखेरचा श्वास ऐकला 5 जानेवारी 1943. 27 वर्षापूर्वी डॉक्टर वॉशिंग्टनने जिथे चिरनिद्रा घेतली त्याच टेकडीवर त्यांच्याच शेजारी जॉर्ज डब्ल्यू कार्वरना काळ्या आईच्या स्वाधीन करण्यात आलं. त्यांच्या दफनानंतर आठवड्याभराने कर्टिसला बेल्जियम काँगोच्या एका मिशनरीचं पत्र आलं. पत्रात त्यांना म्हटलं होतं, आम्ही गेली 25 वर्ष डॉक्टर कार्वर यांचे ऋणी आहोत. त्यांनी भुईमुगापासून बनवलेल्या दुधानं आमच्यावर अनंत उपकार केले आहेत. आफ्रिकेच्या अंतर्गत भागात स्टेसी माशा व हिस्त्र श्वापद यांच्यामुळे दुभती जनावरं पाळता येत नसत. तेव्हा मातेचं स्तन्य मिळू न शकणाऱ्या नवजात बालकांच्या पोषणाचा यक्ष प्रश्न उभा ठाके. 1918 साली पत्र पाठवून आम्ही ही अडचण डॉक्टर कार्वर यांना कळवली. त्यांनी भुईमुगाविषयी माहिती देऊन त्यापासून दूध कसं तयार करावं याची कृती विशद केली. त्यायोगे आम्ही शेकडो बालक वाचवू शकलो. त्यांचे आभार मानण्यासाठी शब्द अपुरे आहेत, पण या दुःखद प्रसंगी मला तसा प्रयत्न करू द्या. डॉक्टर कार्वर यांच्यामुळेच जगू वाचू शकलेल्या आमच्या लोकांच्या वतीने मला आभार मानायचे आहेत. डॉक्टर कार्वर यांचा सहवास लाभलेल्या आपणा सर्वांचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानतो आहे. जगाने एका तपस्वी साधू पुरुष गमावला आहे, पण त्यांच्या इतका स्वर्गीय निद्रेवर दुसऱ्या कोणाचा अधिकार आहे. तर हे पुस्तक जमलं आणि आपण सर्वांनी मला हे पुस्तक पूर्ण वाचण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.